हाय मित्रांनो, तर संध्याकाळ झालेली आहे. तर मी भाजी काय बनवते दाखवते चला तुम्हाला. हे मी शिवली घेतली आहे, म्हणजे शिंपली, आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मोठा टोप आहे आणि या टोपामध्ये आपण भरपूर असं पाणी ठेवणार आहे, कारण त्याचं तोंड उघडतील. आता मी हे शिजवण्यासाठी ठेवणार आहे. तर मी 2-3 तांबे पाणी टाकले आहेत, कारण शिवलीपेक्षा जास्त पाणी पाहिजे असतं. आणि आता चांगलं उकळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचे तोंड आहे ना असे मोकळे होतील, उघडतील. त्यासाठी मी काय काय घेतलं आहे, शिवली बनवण्यासाठी सुका बनवणार आहे. तर त्यासाठी बघा मी काय काय घेणार आहे, चला दाखवते तुम्हाला. हे बघा, इथे मी धने घेतले आहेत, आणि हे चक्री फूल आहे 2, आणि ते तेजपत्ता आहे, 2 छोट्या साईजचे कांदे आहे, 1 मोठ्या साईजचा टोमॅटो आहे, अद्रक आहे, लसूण आहे, खोबरं आहे, आणि आपला मटन मसाला आहे. आणि हे आपण ह्याचं मी दूध टाकणार आहे खोबऱ्याचं. तर चला दाखवते. इथे कढई तापायला ठेवलेले आहे, आणि इथे आपण हे वाटण तयार करून घेऊया. मी विसरली सांगायची तुम्हाला की हे बेडकी मिरची, भिजवलेली बेडकी मिरची आहे, हे पण घेणार आहे. आता हे पण आपण मिक्सरला लावून घेऊया. आता या तेलामध्ये तेल गरम झालेलं आहे. आता आपण वाटलेला मसाला मी टाकून घेणार आहे. काय काय हा हा आपण आता व्यवस्थित भाजून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकणार आहे, थोडीशी, आणि आपला हा गरम मसाला टाकणार आहे. गरम मसाला नाही, सॉरी, मटन मसाला. आणि आता आपण तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेऊया. आता याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे चवीनुसार. हे बघा, आता आपण हे शिजवलेले पाणी काढून ठेवलं आहे, पाणी मी, आणि आता हे आपण टाकून वर खाली करून घेऊया. याच्यानंतर मी टाकणार आहे 1 वाटीभर दूध. हे बघा, एवढी वाटी मी दूध टाकणार आहे. आणि आपण आता मस्त असं शिजवून घेऊयात 10-15 मिनिटं. तर मी असं घट्टच बनवणार आहे, सुक्का. ह्याला झाकण मारूया. आपली ही शिवली तयार आहे. हे बघा, आता आपण हे गॅस बंद केल्यानंतर ते सुकं होऊन जाणार. थोडंसं असं लावून खाण्यासारखं केलेलं आहे मी. हे बघा असं. आता मी गॅस बंद करते. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.